नमस्कार. जीन्सचा परत एकदा वापर करून अगदी ती जुनी आहे आणि फेकून देत आहे, तर त्याच्याऐवजी याचा अशा पद्धतीने रियूज करून छान अशी भक्कम बॅग तयार होते, जी की आपण जीन्स घातली की कॅरी करू शकतो. अशी खूप छान ही बॅग रेडी झालेली आहे. तर नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपल्या चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती. तर आपण आधी या जीन्समधनं एक बॅग बनवलेली आहे. आता दुसरा जो वरचा पोर्शन राहिला आहे, बॉटमपासनं एक बॅग बनवली जी की आपण भाजीसाठी बनवली होती. आता वरचा पोर्शन राहिला त्याच्यापासून बनवूया दुसरी, ही की छोटी बॅग असणार आहे पर्ससारखी. तर ज्या स्टिचिंगच्या ज्या पट्टी असतात त्या सगळ्या कट करून घेतल्यात आणि मोठे मोठे पोर्शन असे त्या जीन्समधनं कट करून घेतलेत आणि जे पॉकेट होतं ते सुद्धा ओपनरने ओपन करून घेतलं आहे, ते सुद्धा वेगळं करून घेतलं आहे. पाहत असाल तर हे मोठे मोठे असे पीसेस आपल्याला इथे मिळालेले आहेत जीन्सचे. अगदी तुम्हाला जीन्सचं बनवायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या फॅब्रिकचं सुद्धा बनवू शकता. जे मोठे मोठे पार्ट होते जीन्सच्या फॅब्रिकचे ते जॉईन करून घेतले. जे ड्राफ्टिंग आहे ते कॅनव्हास पेपरवरतीच करूया आणि हे ॲक्युरेट ड्राफ्टिंग केलं की आपल्याला बाकीचे फॅब्रिक त्यानुसार आपण कट करून घेऊ शकतो. तर हे कॅनव्हास पेपर घेतले 12x17 इंचाचं, इंचामध्ये घेणार आहे सगळे मेजरमेंट. 12x17 इंचाचं हे कॅनव्हास पेपर घेतले, जे की डबल फोल्ड केले. आता त्याच्या चारही कोपऱ्यांवरती आपल्याला 1.5x1.5 दोन्ही बाजूने 1.5x1.5चे काटकोन बनवून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर सगळी चारही बाजूने ओपन साईड वरच्या साईडने ठेवली आहे आणि फोल्डिंग जी दुमड आहे ती आपल्या साईडने ठेवली आहे. अशा प्रकारे सगळे काटकोन आपल्याला कट करून घ्यायचे. हे जे आहे ते परफेक्ट मेजरमेंट असणार आहे, त्याच्यानुसारच आपलं फॅब्रिकवरती सुद्धा कटिंग होणार आहे. तर हे बेसिक कटिंग झाल्यानंतर आता आपण काय करूया, जे मेन जीन्सचे मोठे मोठे तुकडे जोडून घेतले होते, हे मेन 2 बॅक साईडचे जे पोर्शन येतात ते जोडून घेतलेत, जे की मोठे होते आणि ते या मेजरमेंटनुसार परफेक्ट बसले होते. तर ते सगळ्यात खाली ठेवले, सुलट बाजू ठेवली आहे, त्याच्यावरती 2 अस्तरचे कापड फॅब्रिक ठेवले तेवढ्याच इंचाचे. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर जी ओपन साईड आहे दोन्ही साईडची तिथे 1.5 इंचावरती मार्क करून घेतले आणि तिथे स्टिच करून घ्यायचे. हे स्टिचिंग झाल्यानंतर जे एक्स्ट्रा काटकोनचे पोर्शन आहेत ते कट करून आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे. ते जेणेकरून आपल्याला हे अशा पद्धतीने जर नॉचेस दिले तर ते पलटवून घेतल्यानंतर सोपं जातं. आणि हा जो कॉर्नर येतो तो कट केला की जो एंडला जो आपण पॉईंट काढतो तो अगदी परफेक्ट दिसायलासुद्धा दिसतो आणि परफेक्ट निघतो. असे कॉर्नर कधी काटकोन असेल तर असे पॉईंट नक्की कट करा, म्हणजे पॉईंट व्यवस्थित निघतात. चारही कोपऱ्यावरचे स्क्वेअर कट करून झाल्यानंतर मधला जो आहे आयताकृती तो सुद्धा आपल्याला कॅनव्हास पेपरच्या मेजरमेंटनुसार कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते आता व्यवस्थित सरळ करून घेता येईल. हे सगळं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे सगळं सुलट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. अगदी तुम्ही थोडंसं प्रेस करून मग दाबटीप दिली तरी चालेल किंवा तशी दिली तरी चालेल. थोडंसं प्रेस करून दिली तर थोडंसं अजून ते ॲक्टिव्ह दिसतं. तर इथे जे आपण पॉकेट काढून घेतलं होतं, एक पॉकेट तर आपण आधीच्या एका बॅगला यूज केलेलं आहे. आता हे जे दुसरं पॉकेट आहे ते आपण इथे यूज करूयात. पाहत असाल तर इथे असे पॅचेस दिसतात त्या पॅन्टचे, तर हे पॅचेस दिसू नये आणि आपल्याला पॉकेटसुद्धा रेडी होईल याच्यासाठी हे पॉकेट असे लावून घेतले तर बॅग अजून छान दिसेल आणि कुणाला कळणारसुद्धा नाही की ही जुन्या जीन्सपासून बनवलेली आहे. तर असे वेलक्रो घेतलेत 1-1 इंचाचे. अगदी कमी खर्चात ही बॅग रेडी झाली आहे, काहीच खर्च नाही. वेलक्रोसुद्धा 30 रुपये मीटरनी मिळतो आणि इथे पाहत असाल तर 1 रुपयाचा सुद्धा वेलक्रो इथे लागतो. तर अशा पद्धतीने हे दोन्ही साईडनी मस्त असे पॉकेट बनवून घेतले, जे की एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्यामधनंच. हे व्यवस्थित बनवून झाल्यानंतर आपण आता इथे वरचा बेल्ट लावून घेऊयात. बेल्टची जी लेंथ आहे तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मी ते साधारण 1-1 इंचाच्या लांबीचा बेल्ट बनवला आहे, जो 1 इंच बाय 17 इंच किंवा 18 इंच अशी त्याची ठेवलेली आहे लेंथ आणि विड्थ. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बेल्ट थोडा मोठा किंवा छोटा करू शकता. इथे जो आहे तो 17 इंचचा बेल्ट आहे. बेल्ट लावून त्याच्यावर सुद्धा वेलक्रो लावून घेतला, जेणेकरून फिनिशिंग छान दिसेल आणि आपला झीप लावण्याचा सुद्धा इथे खर्च थोडा कमी होईल. अगदी कमी खर्चामध्ये ही बॅग रेडी होते. साईड फिटिंगची जी आहे ती 1.5 इंचावरती डबल स्टिच करून घ्यायचं आहे आणि जे खालचे कॉर्नर जो आहे तो सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपली बॅग अगदी कमी वेळेत 15 मिनटामध्ये ही बॅग आपली छान पद्धतीने रेडी होते. ज्यांना झीप लावता येत नाही त्यांच्यासाठी वेलक्रो हा एक छान पर्याय असू शकतो किंवा जे मेटलचे बटन येतात ते सुद्धा तुम्ही ते लावू शकता. छान पद्धतीने बॅग रेडी झालेली आहे. झीप लावूनसुद्धा आपण नंतर एक बॅग पाहूयात. आत्ता जी आहे वेलक्रो कमी खर्चामध्ये आणि रियूज करून
ही बॅग बनवलेली आहे. तुम्ही ते वेलक्रोऐवजी झिप लावली तरी चालेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणारं बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशाच रियूजच्या आयडिया असतील, ड्रेसेससुद्धा तुम्हाला नंतर पाहायला मिळणार आहेत. तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.